गांजा माल विक्री करणारे 2 आरोपी जेरबंद। 968 ग्राम गांजा जप्त। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमावर कारवाई करण्यासाठी त्यांच्या अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोहक अतुल माने व पोना अनंत कुडाळकर यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की इसम नामे रियाज महबूब सारवान राहणार मिरज हा अमन अक्रम जमादार राहणार मिरज यांच्याकडून तयार गांजा माल घेण्याकरिता मिरज शहरातील अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येणार आहे। नमूद पथक मिळाले बातमीप्रमाणे मिरज येथील अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर दर्गा कॉर्नरचे पूर्वेस माळी गल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून थांबले असता थोड्या वेळाने इसम नामे रियाज महबूब सारवान हा ॲक्टिवा मोपेड वाहनावरून दर्गा समोरून अबावली कब्रस्तानचे गेट जवळ येऊन थांबला व त्यानंतर थोड्या वेळाने एक इसम पिशवी घेऊन अबावली कब्रस्तानचे मेन गेट समोर येऊन रियाज सारवान याच्याशी बोलत थांबला। रियाज सारवान यांनी त्याच्याकडे रोख रक्कम त्यास देऊन त्याच्याकडे पिशवी घेऊन मोपेड गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवली। तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे रियाज महबूब सारवान वय वर्ष 42 राहणार मंगल टॉकीज समोर लोणार गल्ली मिरज, अमन अक्रम जमादार वय वर्ष 21 राहणार खाजावस्ती मिरज अशी सांगितली। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांना त्यांचे अंग झडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्यांचे कब्जातील गाडीचे डिक्कीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। त्यांच्याकडे सदर गांजा मालावर विचारणा केली असता रियाज सारवान यांनी सांगितले की अमन जमादार यांच्याकडून गांजा माल खरेदी करून तो विक्रीकरिता घेऊन जाणार आहे। तसेच अमन जमादार यांनी सांगितले की सदरचा गांजा माल हा त्यांनी जयसिंगपूर येथील मोहम्मद तोईद सिद्दीकी नावाचे इसमाकडून घेतला आहे। लागली सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी मिरज शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून यावर वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास मिरज शहर पोलीस ठाणे करीत आहेत।